जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते मेहंदी आणि शिलाई मशीन क्लासचे उद्घाटन। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सावरकर नगर येथे ठाणे पश्चिम येथे मोफत महिला सक्षमीकरण वर्ग व कॉम्प्युटर क्लास यांचे प्रमाणपत्र वितरण व नवीन वर्ग उद्घाटन समारंभ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सांबरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सांबरे यांनी पत्रकारांशी बोलताना कार्यक्रम व इतर उपक्रमांविषयी अधिक माहिती दिली आणि महिलांना संबोधताना त्यांनी तुम्हाला कसलीही मदत लागली तरी हा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील अशी ग्वाही दिली। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता। त्यांनी कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवले। त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना निलेश सांबरे या आपल्या भावाला यश कीर्ती संपत्ती प्राप्त हो त्यांची अशीच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे असे शुभाशीर्वाद दिले। या कार्यक्रमाला निलेश सांबरे यांचे चिरंजीव धीरज सांबरे व कन्या तेजस्विनी सांबरे हे देखील आवर्जून उपस्थित होते। तसेच जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंद वाटला। आपण बघतोय का जगातला जगज्जेता सिकंदर पण हातामध्ये काही घेऊन गेला नाही। त्यामुळे जे आपल्याकडे आलेले व्यवसायाने किंवा सन्मानाने आलेलं धन असतं ते सर्व सामान्य आपल्या समाजाचं असतं। समाज म्हणजे कुठल्या जाती धर्माच्या आधारे नाही तर आपण मानव जाती जे आहोत त्या मानव जातीमध्ये असतो। आणि माझं म्हणणं का आपल्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्या सर्व बांधवांचा हक्क असतो। जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा श्वासोश्वास घेत असताना किंवा गाडी चालवत असताना ठोकत नाही, आपण जिवंत परत येतो त्याच्या पाठीमागे त्या माय मावल्यांचा आशीर्वाद असतो। त्यामुळे त्यांना सक्षम बनवणं, कारण आपल्या संस्थेचं नाव आहे जिजाऊ। आपल्या प्रत्येक ताईला जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर प्रत्येक ताईला जिजाऊला सक्षम बनवावं लागेल। त्या उद्देशाने जिजाऊ गेले 15-16 वर्षे समाजामध्ये काम करते। त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं शिक्षण असेल तर कोकणभर 48 अभ्यासिक आहेत, 31 पोलीस भरती केंद्र आहेत, एक मोठं रुग्णालय होतं, दुसरं रुग्णालय आता ठाण्यासाठी शहापूरमध्ये इथे सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघाल तर जवळजवळ दररोजच 2 मेडिकल कॅम्प असतात, त्यामधून निघालेल्या प्रत्येक रुग्णाला वाचवण्याचं काम केलं जातं। कोकणभर 25 रुग्णवाहिका दिवस रात्र आपल्या बांधवांच्या भगिनींची सेवा करत असतात। त्याचबरोबर संगणक कक्ष असेल, वह्या वाटप असतील, इथे आता बघितलं असतील तर महिलांसाठी विविध उपक्रम ठाण्यामध्ये केले जातात। ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस दिले जातात, कारण गरिबांच्या मुलामध्ये अभ्यास करण्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे। आणि जर गरिबीच खरोखर घालवायची आहे तर बिल्डर मोठे करून नाही चालणार का धनिक मोठे करून नाही चालणार, तर गरिबांचा मुलगा मुलगी शिक्षण द्यावं लागतील। ते जेव्हा शिक्षण घेऊन पुढे मोठ्या पदावर बसतील, व्यवसायात येतील, तेव्हा या आपल्या राज्याची गरिबी दूर होणार आहे असं माझा मानस आहे। त्या दृष्टीने जिजाऊ काम करते। आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढते, गरीबच होत चाललाय, श्रीमंतच होत चाललाय। अशा वेळेस गरिबाच्या हाताला काही ना काय काम दिलं पाहिजे। त्या दृष्टीने आज इथे आपण बघतोय मेहंदी क्लासेस, शिवण क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेस, संगणक क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केली जाते। त्याचबरोबर ताईला इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्कूटी ड्रायव्हिंग, अगदी जेवण बनवण्याचे शिक्षण दिलं जातं। तर आपल्याला आपली घरची ताई सुखी झाली तर दादा ऑटोमॅटिक सुखी होतो, मुलं सुखी होतात, व्यसनाधीनता कमी होते। त्या दृष्टीने जाऊ काम करते। इथे भगिनींना आवाहन केलं आहे का आपण तर आपल्या तर सगळ्या आरोग्याची काळजी घ्यायला जिजाऊ आपल्याबरोबर आयुष्यभर आहेत, परंतु आपल्या नात्यात गावाकडे उद्या नागपूरचे विद्यार्थी धडपडीला येऊन शिक्षण घेतात। परवाच एक UPSCची परीक्षा पास झाला। एवढंच नाही तर गुजरातची मुलं धडपडीच्या प्रांगणात शिकतात, तर आपलीही मुलं इयत्ता 9वीपासून JEE नीट्स म्हणा, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन म्हणा, इतकंच नाही तर CA किंवा न्यायाधीश बनण्यासाठी धडपडीला इयत्ता 9वीपासून पाठवा। IIT टीचर आहेत देशामध्ये, पहिला प्रयोग आपण केला की 9पासून JEE नीट आणि इतर फाउंडेशन क्लासेस सुरुवात केलेली, त्याचा लाभ आपल्या लोकांनी घेतला पाहिजे। आणि आपल्या सर्वांच्या, आपल्या नातेवाईकांच्या आरोग्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहे हे सांगून आम्ही निवडणुका काय मला खासदार होण्यासाठी, मला आमदार होण्यासाठी मी निवडणुका लढल्या नव्हतो। जर एखाद्या केंद्रामध्ये गेलो असतो तर केंद्रात मी तर भिवंडीकरांना तेच सांगितलं, ज्या दिवशी मी खासदार झालो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारला पाठिंबा देण्याच्या अगोदर सारखं मोठं रुग्णालय भिवंडी बायपास एरियात आणलं असतं का ठाणे पालघर जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला असता। मुरबाडची रेल्वे म्हणा, कसाऱ्यापर्यंत मेट्रो म्हणा किंवा वाड्यापर्यंत मेट्रो म्हणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही एका दिवसात मला मंत्री होण्यासाठी नाही तर सरकारकडून इथल्या मायबाप मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वापर केला असता। प्रशासनही बरोबर असतं तर ते काम करायला गती आली असती। आज एका व्यवसायावरती इतकं सुरू आहे, तर जेव्हा मी प्रशासनामध्ये असतो तर सरकारला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असत्या। मी काय 500 कोटी 1000 कोटी घेऊन ना
पाठिंबा नसता दिला किंवा मला मंत्रिपद पाहिजे म्हणून पाठिंबा नसता दिला तर मतदारांचे प्रश्न किंवा या 2 जिल्ह्याचे म्हणा किंवा कोकणचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विविध प्रकारच्या मागण्या केल्या असत्या आणि त्या पूर्ण करून घेतल्या असत्या. आणि खचून घेण्यासाठी म्हणजे मी निवडणूक म्हणजे माझं काही शेवटचं आयुष्याचं स्वप्न नाही. मला 100 IAS IPS करायचे, त्याचबरोबर 500 कमीत कमी डेप्युटी कलेक्टर करायचे. त्याचबरोबर कुणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही दुःखाने का उद्या आरोग्याला पैसे नाही म्हणून दुःख येते, शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून मायमाऊली वडीलधारी त्यांचे वडील दुःख डोळ्यात पाणी आणून बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला काम करायचे आणि ते काम मी आयुष्यभर करेन. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पालिका मुख्यालयात मनसे पदाधिकारी खेळले फुटबॉल. बोरीवडे मैदान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन. घोडबंदर परिसरात बोरीवडे मैदानात ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मनसेचे गुरुवारी अनोखे आंदोलन केले. पालिका मुख्यालय इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाचा उल्लेख असून काही ठिकाणी विकासकांकडून TDR मार्फत विकास कामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महापालिकेने बोरीवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून तिथे RNC प्लांट तसेच शेड उभारली आहे आणि जलवाहिन्यांची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरीवडे मैदान ठेकेदाराकडून गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीने करण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचे आरक्षण असून मैदान डम्पिंग ग्राउंड बनले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने हे अतिक्रमण त्वरित हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. क्रीडा विभागाने यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून मैदान अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याचे पालन महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्यामुळे मनसे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिकेतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवला. तसेच हा फुटबॉलवर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून सदर फुटबॉल अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला. पूर्ण मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या 1 महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा. कारण ह्याच्या पहिलं एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी. दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरीवडे मैदान. तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही. क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा. मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो. कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील तर ही भयानक गोष्ट आहे. आणि आज तुम्ही बघत असाल बोरीवडे मैदान खणून काढलं, RNC प्लांट बांधतो आणि त्या
संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून. एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची. आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे, एक महिना थांबायला लागतं. आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत, म्हणून आज हे पाऊल उचलायला लागलं. आणि नगर अभियंत्यांच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी, हे बघा हा बॉल बघा, बॉलवर लिहिलेलं आहे बोरुडे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे, हे बघा. साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव आणलं, कोणत्या कारणास्तव आणलं साहित्य, पुढचं काय प्लॅनिंग काय? आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत. तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाही आहे. आणि जर साहित्य RMC प्लांट कोणी बांधायला सांगितलं तिथे, कोणी परवानगी दिली, 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते. तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, त्यांना जागं करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलो आहे. याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला खेळू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्र नवसेने अगोदर पत्रव्यवहार केले का जाग आणण्यासाठी, अगोदर काय सूचना दिल्या वगैरे? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 3 वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत नगर अभियंता आणि आयुक्तांना पण कोणीही याकडे लक्ष दिलं नाही. आणि आज आमच्याकडे पर्याय नव्हता, त्यांना सांगून थकलो. क्रीडा विभागाच्या इथे फेऱ्या मारून जर काम नसेल होत तर पालिकेच्या आम्ही इकडे नगर अभियंता इथे ठेवूनच दाखवलं ना की बाबा मुलांना खेळायला जर मैदान नसेल तर आम्ही इकडे घेऊ, आम्हाला परवानगी द्या ना इथे खेळायची. कारण महानगरपालिका हे मैदानं कशासाठी ठेवते? तर मुलांना खेळण्यासाठी, त्यांना तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी का कब्जा करण्यासाठी. आणि कब्जा अशा प्रकारे केलेला आहे की कोणालाही तिकडे तुम्ही जाल आणि बघाल तर 5% मैदाने कब्जा केलेले आहे, सरळ कब्जा केलेला आहे आणि कोणीही लक्ष देत नाही आहे. आणि हा कब्जा माझा आरोप आहे का नगर अभियंत्यांच्या वर्ध हस्ताखाली हा कब्जा झालेला आहे. नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी बांधा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करतं. आणि गेले 1 महिना झाले नगर अभियंत्यांचा वर्ध हस्ता असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाही आहे. म्हणून आज नगर अभियंत्यांच्या इथे फुटबॉल घेऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. आता मार्ग निघेल का, या तुम्हाला भेट देतील का अधिकारी? नाही, आम्ही भेट घेणं हे आमचं यामागचं उद्देशच नाही आहे. आमचं उद्देश हे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि पालिका आयुक्त साहेबांपर्यंत पोचली पाहिजे की अशा प्रकारची अतिक्रमणं जर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वर्ध हस्ताखाली होत असतील तर मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि कोणाकडे बघायचं? सध्या शहर स्मार्ट सिटीच्या धोकीवरती वळत आहे, त्यामुळे हॉस्पिटल असतील, मैदानं असतील, इतर देखील असतील, शाळा असतील, कॉलेज, मात्र काय वाटतं मैदानं जर गायब झाली तर स्मार्ट सिटी भविष्यात निर्माण होईल का? नाही, स्मार्ट सिटी ठाणे महानगरपालिका हे फक्त देखावा करते आणि पुरस्कार आणते. पण खरं बघत असाल तर आज ठाणे महानगरपालिकेची एवढी बिकट अवस्था आहे की शौचालयाची अवस्था जाऊन तुम्ही बघा, ठाणे महानगरपालिकेने बांधलेले किती त्याची दुरवस्था आहे. तुम्ही जाऊन गार्डनची अवस्था बघा. आज 2 यांनी स्मार्ट सिटीच्या नावावर गार्डन केलेली, जे हे लोक बोलत होते की नवीन ठाणे जुनं ठाणे म्हणून, त्याची आज बघा त्याच्यात घोटाळा झालेला आहे. आणि वेगवेगळे प्रकल्प बघा, आज ITS प्रकल्प बघा, ERP प्रकल्प बघा, स्मार्ट सिटीमध्ये जे रेस्टरूम बांधलेले त्याची अवस्था बघा. खरंच ठाणे सिटी स्मार्ट झालं आहे का? आज नवीन ठाणे रेल्वे स्टेशन 2018चं काम होतं, अजून 2024 उडवला, अजून झालेलं नाही आहे. आज तुम्ही सॅटिसचा प्रकल्प बघा, तो पण 2018पासून सुरू आहे, अजून पूर्ण झालेला नाही आहे. सगळे प्रकल्प अपूर्ण आहेत, फक्त पैशा लाटण्याचा डाव ह्यामागे पालिकेचे अधिकारी करत आहेत. रोटरीच्या वतीने ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 जानेवारी रोजी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला. प्रतिदिनी जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या वेगवेगळ्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे काळ वेळ ध्यानात न घेता करण्याचा या लोकांप्रती असलेला विश्वास आणि प्रेमानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
हा समारंभ रोटरी सेंटर, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे येथे सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत झाला. ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी यात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या क्लबच्या माजी अध्यक्ष नेहा निंबाळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षित उपस्थित होते. कार्यक्रमात प्रशांत दीक्षित यांच्याशी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्याशी गप्पा मारत विविध विषयांवर बोलते केले. हल्लीच्या पत्रकारांपुढील विविध आव्हाने, पत्रकारितेत विविध माध्यमांमुळे झालेले बदल, सर्व विषयांशी सातत्याने वाचनाने आणि मननाने संबंध ठेवणे अशा गोष्टी पत्रकारांसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दैनिक ठाणे वैभव आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त संपादक मिलिंद बल्लाळ यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रोटरी प्रांतपाल दिनेश मेहता यांनी रोटरी करत असलेल्या विविध समाजोपयोगी कामांची माहिती देताना पत्रकारांनी या गोष्टीची माहिती लोकांना द्यावी असे आवाहन केले. कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल त्यांनी नेहा निंबाळकर, माधवी डोळे यांचे कौतुक केले. रोटरी प्रांत सचिव निलेश निखिते आणि अनिल मुळे यांचाही कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मोठा वाटा होता. रोटरी प्रांतचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्ष स्वाती येरी यांनी सर्वांचे आभार मानले. जागतिक धम्मध्वज दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा. 8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन. आज धम्मध्वजाला स्थापना होऊन 140 वर्ष झाली. या निमित्ताने कोट नाका ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आले. हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे. हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आला आहे. या धम्मध्वजाला 5 रंग आहेत, ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत. 5 रंगामुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असेही संबोधले जाते. या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमयी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, बौद्ध भिक्षुक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल बबन कांबळे, विशाल वाघ, सुप्रसिद्ध गायक पावा, धर्मगुरू भंते, बौद्धिशील महाथेरो, विक्रम भोईर, प्रदीप जाधव, अतिश सोनावणे, तेजस चंद्रमोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, श्रुतिका मोरेकर, प्रदीप जाधव, अतिश सोनावणे, तेजस चंद्रमोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड तसे इतर मान्यवर कार्यकर्ते, ठाणेकर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्मध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे. या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती, अहिंसा, करुणा, प्रेम, सेवा याचा एक विचार जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केला आहे आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे. या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहेत ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी 365 दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू. आज प्रथमच ठाणे नगरी येथे जागतिक बौद्ध धम्मध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात, पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन, जमदाडे साहेब आहेत, असे काही जुने जाणती लोक एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा आणि ठाणे नगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या माध्यमातून आपण एक धम्म चळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे
आणि पुढेही हे काम चालत राहील. आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं, त्या संघाच्या मार्फत ह्याच्या पुढे कामं केली जातील. ज्या ज्या बुद्धविहारांमध्ये जे जे रिक्वायरमेंट असतील शासन दरबारी आम्ही त्या घेऊन आम्ही त्या पूर्ण करू आणि बौद्धांचे जितके प्रश्न सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. जय भीम.